नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू दे आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण पडवळाची भाजी बघत आहोत. कारण का आता पावसाळा सुरू आहे, तर पडवळं येतात बाजारात. तर आपण पडवळाची भाजी बघणार आहोत. तर साधी, सोपी अशी पटकन बनणारी अशी भाजी आहे. तर चला तर मग आपण सुकी भाजी बघूया पडवळाची. आपण आज पडवळाची भाजी करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी इथं पडवळ घेतलेलं आहे. आता हे पडवळ आपण ह्याची सालं काढून आपण हे चिरून घेणार आहोत. तर या पद्धतीनं मी सालं काढून मी चिरून घेतलेली आहे पडवळाची भाजी. आता इथं मी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता तेल तापल्यानंतर आपण फोडणी करून घ्यायची आहे. तर मी इथं मोहरी घातलेली आहे. आता यामध्ये आपण मोहरी छान तडतड झाली आहे. आता यामध्ये आपण ही चिरलेली जी भाजी आहे ती आपण यामध्ये घालून घेऊया. आता ही छान परतून घेऊया. आता यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत. तर एक अर्धा चमचा हळद घालून घेत आहे. आता हे आपण छान परतून घेणार आहोत. आता ह्याला आपण वाफ काढून घेणार आहोत. पाणी घालायचं नाहीये. आपण पाणी न घालता आपण जशी भेंडीची भाजी किंवा आपण दोडक्याची भाजी करतो तशी आपण परतून घ्यायची. आपण वाफ काढून आपण परतून घेणार आहोत. आता मी याला वाफ काढायला ठेवलेली आहे. आता आपली भाजी परतून आपण परतत आहोत, शिजवून घेत आहोत. आता यामध्ये आपण अर्धा चमचा तिखट घालणार आहोत, लाल तिखट. तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तुम्ही घालू शकता. आता आपण ह्याच्यात आणि एकदा आपल्याला वाफ काढून घेणार आहोत. कारण का तिखट छानपैकी मिक्स होतं. अगदी थोडंसं मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे, त्यामुळे ते शिजायला मदत होते. आता आपण छानपैकी याला आपण एकदा वाफ काढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला ती भाजी मऊसर शिजून घ्यायला पाहिजे. अजून आपली भाजी शिजली नाही आहे, तर आपण जोपर्यंत ही भाजी मऊ होस तोपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. आपली भाजी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. शिजलेली आपली शिजून झालेली आहे. हे बघा, आपली भाजी शिजलेली आहे. आता यामध्ये आपण गरम मसाला घालतो. एक चमचाभर आपण गरम मसाला घालतो. आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीपुरतं आणि आता हे छानपैकी आपण परतून घेणार आहोत. तर साधी सोपी अशी पडवळाची साधी अशी आपली छान पटकन होणारी ही भाजी आपली तयार झालेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.